तर आज आपण अजिबात कडू न होणारे कारले कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत। तर याच्यासाठी मी असं कारलं चिरून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, चिंच भिजायला घातलेले आहे, गूळ घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। फक्त एवढाच मसाला घालून आपल्याला हे अगदी चमचमीत असं कारलं बनवायचं। तर मी कारला अगोदर उकडून घेते कारण याचा कडवटपणा जातो। तर कारल्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण, टोमॅटो सर्व चांगलं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी थोडीशी हळद घातलेली आहे। जो आपल्याकडे खोबऱ्याचा मसाला असतो तोही ह्याच्यामध्ये मी थोडासा घातलेला आहे आणि जे उकडलेलं कारलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी आणि गूळ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर मी थोडंसंच पाणी घालून अगदी थोडा रस्सा बनवलेला आहे। 5 मिनिटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चमचमीत कारला असा आपल्या इथं तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लॉंग व्हिडिओ नक्की पहा। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करा। बाय।